क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्य श्री मंगेश भाऊ पांगारे यांच्या संकल्पनेतून ही झालेली टूर्नामेंट। या टूर्नामेंटसाठी ज्यांचं योगदान आहे तो सिद्धार्थ क्लास, बिपिन काटे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष, पटेल ऑटो झोन, श्री नितीन अण्णा शेट्टी समाजसेवक, प्लॅटिनम जिम, बाबा उर्फ मोहित सिंग, V3 जिम, सूरज टोके युवा उद्योजक, समृद्धी फायनान्स, प्लॅटिनम जिम, आरोग्य विक्कीज आरोग्य जिम, तसेच विनोद जोशी। ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व सहकार्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच आयोजक विराट 11 संघ ज्यांचं खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच। कमी कालावधीमध्ये एक भव्य दिव्य अशी दहिसर मध्ये ही टूर्नामेंट आयोजित केली त्याबद्दल त्यांचं सुद्धा अभिनंदन। एक आगळी वेगळी स्पर्धा, आउटर 8 टीम म्हणजे व्यवहारिक संघ जे आज खेळत आहे फ्रायडे शुक्रवारी, आणि 16 इंटर टीम उद्या सर्व इंटर दहिसर मधील टीम संघ असतील। चला मॅचला सुरुवात करायचं आहे। क्षितिज गोलंदाज, पहिली ओव्हर अवांतर धावा। दोन्ही टीमचा एक एक प्रतिनिधींनी यायचं आहे, इथे कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे। दोन्ही टीम मधील प्रतिनिधी, दोन्ही संघातील प्रतिनिधींनी या ठिकाणी यायचं आहे। फिल्डरचं नाव समजायला पाहिजे। क्षितिज 11 तुमचा प्रतिनिधी पाठवायचा आहे। बॉलरला मात्र या ठिकाणी लई सापडत नाहीये। बॅक टू बॅक 2 वाईड बॉल। एक मिनिट मॅच थांबव जरा। दोन्ही संघाचे प्रतिनिधी इथे पाठवायचे आहेत, नावं सांगायचे आहेत। YouTube लाईव्ह चालू आहे, स्कोरर लिहायचा आहे। चल लवकरात लवकर दोघांनी इथे पाठवायचं आहे। बॉलरचं नाव पियुष। चार धावा। धावसंख्येत वाढ, धावसंख्या 5। माफी, धावसंख्या 6। एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी। धावसंख्येत वाढ, धावसंख्या 7। सुंदरचं आयोजन या ठिकाणी क्षितिज चषक 2025 पुन्हा एकदा एक सुरुवात केली होती अलकनंदा या ठिकाणी क्षितिजनी छोटीशी। मी तेव्हा बोललो होतो की इथून सुरुवात झाली आहे क्रिकेटला, अलकनंदाला पुन्हा एकदा, आणि आपण तेच पाहतोय। एक मोठी अशी टूर्नामेंट पुन्हा एकदा क्षितिजनी। धावसंख्येत वाढ, धावसंख्या 8। एक सुंदर असं आयोजन विराट 11 या संघाकडून क्षितिज चषक 2025। आज आपण पाहतोय शुक्रवार दहिसर मध्ये आउटर पूल म्हणजे बऱ्याच वर्षांनी आपल्याला पाहायला मिळतंय की दहिसर मध्ये बाहेरच्या टीम येऊन खेळतायत। बाहेरच्या म्हणजे मी सांगेन की बोरोली, कांदिवली, मालाड, त्याही पलीकडे सुंदर अशी झेलबाद झालेली आहेत। सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय। एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10। सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न, लवकरात लवकर सुरुवात करायची आहे।
नवीन फलंदाज सचिनच्या रूपात. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन सचिन मानस आपल्या संघासाठी. मानस गोलंदाज मानस. स्ट्राईक वर आहेत प्रणव. पाहूया संघासाठी सुंदर गोलंदाजी मानस यांच्याकडून. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी प्रणव आपल्या संघासाठी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 11. सुंदर गोलंदाजी. सुंदर असं आयोजन. क्षितिज 11 जर हा सामना जिंकते तर या ठिकाणी अमोल रौंदळ यांच्याकडून 5001 चं रोख पारितोषिक क्षितिज यांच्याकडे. सुंदर गोलंदाजी. धावसंख्या 12. रौंदळ संध्याच कामावरून आले आहेत. मला वाटतं पगार घेऊन आले आहेत क्षितिज साठी. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. धावसंख्या 12. मध्यरात्री. नवीन फलंदाज साई यांच्या रूपात मैदानावर येत आहेत. आपल्या संघासाठी सुंदरशी गोलंदाजी मानस यांच्याकडून आपल्या संघासाठी. क्षितिज 11 चे कॅप्टन प्रितेश वैती यांचं एक वेगळं कौतुक या ठिकाणी. सुंदर अशी कप्तानी पाहायला मिळते. वेळेवर त्यांनी मानस यांना काढला. एक ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे आणि त्यांनी 2 विकेट काढलेले आहेत. मी सांगेन की रोहित शर्मा सारखे कॅप्टनशिप करतायत प्रितेश वैती माहीमवरून. सुंदर गोलंदाजी. एक वेगळा प्रभाव पाडतात आपला मानस. मॅन फ्रॉम माहीम. सुंदर गोलंदाजी आणि एक अवांतर धाव. धावसंख्येत वाढ. अनेक बॉलरला धीर देताना वैती साहेब स्वतः. सुंदर अशी कॅप्टनशिप पाहायला मिळते. एक अवांतर धाव वाईडच्या रूपात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 17. पुन्हा एकदा एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली मानस यांच्याकडून. 2 विकेट काढण्यात आल्या होत्या. क्षितिज 11 मीच आहे. पालो नाही तो पालो नाही बसलाय.
17 धावा, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी तिसरं षटक घेऊन चिराग आपल्या संघासाठी SN9 आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा फेरबदल. मयूरला लेग साइडला पाठवलेलं आहे. वैती साहेब काय वेगळं करण्याचा प्रयत्न आणि एक अवांतर धाव वाईडच्या रूपात. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 18. सुंदर असे पंच लावलेले आहेत आपल्या. पुन्हा एकदा वाईडच्या रूपात अवांतर धाव, धावसंख्येत वाढ. धावसंख्या 19. बॉलर नेम चिराग आणि वैती साहेब आपले प्रत्येक बॉलला एक वेगळी एक चोटी धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ. एक सुंदर असा चेंडू टाकण्यात आलेला. एक अवांतर धाव. सुंदर गोलंदाजी. आणि प्रत्येक वेळी वैती आपल्या संघासाठी एक कप्तानी, वेगळीच कप्तानी आपल्याला बघायला मिळते वैती यांच्याकडून. मॅन फ्रॉम माहीम. एक सुंदर फटकार आणि सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालंय. एक चोटी धाव घेण्याची यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 21. एकही चौकार नाहीये. बराच वेळ झाला आपण पाहतोय. एक सुंदर अशी कॅप्टनशिप पाहायला मिळते. प्रत्येक वेळी प्रत्येक बॉलला एक फेरबदल क्षेत्ररक्षणात. त्याचमुळे मला वाटतंय फलंदाज जरा कन्फ्यूज होऊन एकच धाव घेण्यात यशस्वी होतोय प्रत्येक वेळी. आणि पुन्हा एकदा अवांतर धाव वाईडच्या रूपात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 22. पाहूया काय सजेशन देत आहेत कॅप्टन आपल्या बॉलरला. क्षितिज 11 संघ. सुंदर फटकेबाजी आणि सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एक धाव घेण्यात यशस्वी. एक चोटी धाव घेण्याची धावसंख्येत वाढ. धावसंख्या 23. सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी आणि ते त्यातही पलीकडे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकही चौकार नाही द्यायचा आहे असा निर्धार केलेला आहे कॅप्टन मॅन फ्रॉम माहीम. आणि एक अवांतर धाव वाईडच्या रूपात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 24. मयूर सतर्क आपल्या फिल्डिंग साठी. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी क्षितिज 11 या संघाकडून आपल्या संघासाठी. धावसंख्येत वाढ. एक एवढ्या मोठ्या ग्राउंडवर फक्त एक धाव घेण्यात यशस्वी होत आहेत. धावसंख्या 25. एक सुंदरचा फटकार आणि चेंडू सीमा रेषे पार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 19. सुंदरचा फटकार पाहायला मिळते बराच वेळाने. 19 धावा, 29 धावा या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा मी आठवण करून देईन की जर क्षितिज 11 जर संघ जर जिंकतोय अमोल रौंदळे यांच्याकडून 5001 रोख पारितोषिक क्षितिज 11 या संघाला. मला वाटतं क्षितिज 11 संघाला एकच सामना जिंकायचा आहे. लवकरात लवकर सुरुवात करायची आहे कृपया.
वेळेचा अभाव असल्यामुळे दिनेश पांगारे पंच यांना विनंती आहे लवकर लवकर सुरुवात करायची आपल्या खेळाला. गोलंदाज मोरेश वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं षटक घेऊन मोरेश आपल्या संघासाठी. मी पुन्हा एकदा आठवण करून देईन आपले पंच मेन पंच जे उभे आहेत दिनेश पांगारे. फक्त आणि फक्त अर्धा तास बाकी आहे त्यांच्या वाढदिवसासाठी. दिनेश पांगारे थोड्याच वेळात जल्लोष होणार आहे. जल्लोष थोड्याच वेळात फक्त अर्धा तासाची वाट आहे. आम्ही मॅच फक्त कॅज्युअल घेतोय पण बर्थडे महत्वाचा आहे दिनेश पांगारे यांचा. एक अवांतर धाव वाईडच्या रूपात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 30. पुन्हा क्षेत्ररक्षणात फेरबदल. वैती माहिमकर एकही धाव नाही द्यायची आहे या प्रयत्नात. क्षितिज 11 आणि सुंदर गोलंदाजी यांच्याकडून. सुंदरशी गोलंदाजी. एक धाव संख्या नाही द्यायची या ठिकाणी. क्षेत्ररक्षण फेरबदल करून एक बुंदा बॉल टाकण्यात आलेला आहे. क्षितिज 11 खूप टफ टीम या टुर्नामेंटची. फलंदाज निखिल आपल्या संघासाठी. मोरेश एक सुंदरशी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. क्षितिज 11 सुंदरचा फटकार. एक चौटी धाव यशस्वी. एक पाहूया पंचाचा निर्णय. तर अंपायर कडे गेले आहेत पंच. पंचाचा निर्णय निर्णायक ठरेल. आणि या ठिकाणी आउट दिलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी. मोरे सुंदर गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. क्षितिज 11 भारी पडतोय या संघाला. पाहतोय प्रत्येक चेंडूवर एक निर्णय घेतला जातोय. प्रत्येक चेंडूवर एक क्षेत्ररक्षण रचलं जात आहे या ठिकाणी. एक चक्रव्यूह सांगू शकतो आपण या ठिकाणी. 2 चेंडू 2 विकेट घेतलेले आहेत मोरेश यांनी. पाहूया आपल्या संघासाठी सुंदर गोलंदाजी करत होते. पुन्हा एकदा सुंदरशी गोलंदाजी. एक छोटी धाव घेण्याची. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 31. 3 चेंडू शिल्लक या ठिकाणी. सुंदरसा फटकार या ठिकाणी आणि चेंडू सीमा रेषा पार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 35. सुंदरशी फटकेबाजी. यानंतर होणारी मॅच MAG बॉयज वर्सेस डॉन ब्रदर्स. एक इनिंग नंतर माईकशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. सुंदरशी गोलंदाजी. पुन्हा एकदा थोडी धाव घेण्याची. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 36. शेवटचा चेंडू. डॉन ब्रदर्स आणि MHB बॉयज संघाचे कर्णधार माईकशी संपर्क साधायचा आहे. कृपया विनंती आहे. सुंदरची फटकेबाजी आणि सुंदरचा फटकार आणि 4 धाव यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 40 आणि 41 धावांचं आव्हान या ठिकाणी. डॉन ब्रदर्स आणि MHB बॉयज दोन्ही कर्णधारांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे.
डॉन ब्रदर्स आणि MHB बॉईज. पुन्हा एकदा मी आठवण करून देईन, डॉन ब्रदर्स, MHB बॉईज दोन्ही कर्णधारांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. फक्त आणि फक्त 30 मिनिटं बाकी दिनेश पांगारे यांच्या वाढदिवसासाठी. फक्त आणि फक्त 30 मिनिटं आतुरता आगमनाची. डॉन ब्रदर्स संघाचा कर्णधार बिन्नी, MHB बॉईज कर्णधार, दोन्ही स्टेजशी संपर्क साधायचा आहे. लास्ट कॉल आहे दोघांना. MHB बाय डॉन ब्रदर्स सूरज टोके युवा उद्योजक यांच्याकडून टॉसचं अनावरण होईल. MHB बॉईज आणि डॉन ब्रदर यांच्यामधील टॉस पुण्यावरून आलेले युवा उद्योजक सूरज टोके यांच्याकडून होईल. पंच दिनेश आणि हितेश यांना विनंती आहे, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. मितेश आणि दिनेश यांना विनंती आहे, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. बराच वेळ झालाय, वेळेच्या अभावामुळे. डॉन ब्रदर्स विनंती आहे, डॉन ब्रदर्स लवकरात लवकर माईशी संपर्क साधायचा आहे. डॉन ब्रदर्स पुणे जिल्हा युवा उद्योजक सूरज टोके क्षितिज 11 या संघाला 41 धावांचं आव्हान. टॉस अनावरण होताना MHB बॉईज आणि डॉन ब्रदर्स या दोन्ही संघामधील एक अटीतटीचा सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. खरोखर चांगले दोन्ही संघ आणि एक चांगला सामना प्रेक्षकांसाठी यानंतर येणार आहे. दोन्ही मातब्बर संघ, डॉन ब्रदर्स अनेक वर्ष ज्यांनी क्रिकेटवर या दहिसर मिराडूमध्ये अधिराज्य गाजवले असा एक डॉन ब्रदर्स संघ, तर दुसरा MHB बोरवलीमधील संघ. एक चांगला सामना या ठिकाणी बघायला मिळणार प्रेक्षकांना. टॉस जिंकलेला आहे कोण? MHB बॉईजने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. MHB बॉईज यांनी यानंतर होणारा सामना MHB बॉईज वर्सेस डॉन ब्रदर्स. MHB बॉईज यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा मॅच मध्ये येतोय आपण. क्षितिज 11 या संघाला 41 धावांचं आव्हान. क्षितिज 11 सलामीची जोडी तुषार आणि मानस, सलामीची जोडी ओपन करतील तुषार. आपल्या संघासाठी गोलंदाज सागर वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन सागर आपल्या संघासाठी 41 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत क्षितिज 11. एक वेगळी स्ट्रॅटर्जी. वैती फ्रॉम माहीम क्षितिज 11 चे कप्तान यांनी विश्वास दाखवलेला आहे तुषार यांच्यावर. तुषार आणि मानस सलामीची जोडी. सुंदरचा फटका मारण्याचा प्रयत्न, एक चौटी धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 1. एक रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता तुषार यांनी. मानस आपल्या संघासाठी सुंदरसा गॅप शॉट. चेंडू जाते सीमा रेषा पार. सुंदरसा फटकार गॅप मध्ये खेळलेला आहे आणि आपल्या वैती साहेबांच्या वैती साहेबांच्या ह्याच्यावर खरे ठरलेले आहेत. मानस हॅट्रिक चौका मारल्यावर त्यांना 1000 रुपयाचं रोख पारितोषिक कुठे साहेब यांच्याकडून. 1000 रुपये कुठे साहेब यांच्याकडून. तर लगातार चौकार मारणार आणि पुन्हा एकदा सुंदर फटकार या ठिकाणी. एक चौटी धाव घेण्याची सुंदर फटकार होता.
आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 6. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते मानस यांच्याकडून. सुंदरचं आयोजन पाहायला मिळतंय. आपण पाहावं तिकडे बॅनर बाजी झालेली आहे या ठिकाणी. विराट 11 या संघाकडून सुंदरसा फटकार मारण्याचा प्रयत्न. एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 7. मानस यांचा कॉल होता वाईट आणि आधीच जाणलं होतं बॉलचा टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेणार आहे वाईट या दिशेने. पण तरी सुद्धा तुषार यांनी एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 7. मानस आपल्या संघासाठी सुंदर फटकेबाजी करतायत आणि आत्महत्या या ठिकाणी पाहायला मिळेल तुषार यांच्याकडून. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. बॉल परत आलेला आहे. वैती साहेब कोणावर विश्वास दाखवतायत? वैती माहीमकर कोणावर विश्वास दाखवतायत? किंग वैती बोलू शकतो आपण या ठिकाणी त्यांना. आणि चिरागवर विश्वास दाखवलेला आहे वैती साहेबांनी चिराग यांच्यावर. सुंदरशी गोलंदाजी केली होती चिराग यांनी आपल्या संघासाठी. चिराग आपल्या संघासाठी एक फटका मारण्याचा प्रयत्न आणि यष्टी रक्षक अतिशय क्विक या ठिकाणी पाहायला मिळाले आणि पुन्हा तंबूत जात आहे चिराग. वैती साहेबांच्या निर्णयावर चुकीचे ठरलेले आहेत. वैती साहेब आता कोणावर विश्वास दाखवतायत? आणि नवीन बॅट्समन या ठिकाणी नवीन फलंदाज पाहायला मिळतोय अक्षय यांच्या रूपात. नवीन फलंदाज अक्षय. तुषार अजूनही मैदानावर या ठिकाणी. लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. बरेच सामने खेळवायचे आहेत आपल्याला. पंच दिनेश यांना विनंती. आणि गोलंदाज सोहिल आपल्या संघासाठी पहिल्याने वैयक्तिक पहिलं षटक व संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक सोहिल. तुषार अजूनही मैदानावर आपल्या संघासाठी. पाहूया काय करतायत. एक आक्रमक खेळी खेळावी लागेल तुषार यांना आपल्या संघासाठी. सुंदरसा फटका आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळाले. अरे पाहूया पंचांचा निर्णय काय या ठिकाणी. पंचांनी 4 धावा दिलेल्या आहेत अवांतर धावाच्या रूपात. 5 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी एकही धाव नसताना 5 धावा मिळालेल्या आहेत तुषार यांच्याकडून. नजर हटी दुर्घटना घटी. पाहायचं अंधार जास्त झालेला आहे, वेळ जास्ती झालेला आहे. या ठिकाणी घपलत मध्ये एक चौका मिळालेला आहे आणि त्याही पलीकडे धावसंख्येत वाढ. धावसंख्या 12. वैती सरांनी या ठिकाणी तुषार यांच्यावर जो विश्वास दाखवलाय. सुंदरसा फटकार या ठिकाणी पाहायला मिळत आणि पाहूया पंचांचा काय आहे. 1 धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 13. दोन चेंडू नंतर धावसंख्या 13. सुंदरशी फटकेबाजी पाहायला मिळते आहे. तितकी चूक समोरच्या संघाकडून. क्षितिज 11 एक चौटी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी. तुषार अजूनही मैदानावर आणि धावची झालेली आहेत.
अक्षय धावची झाली आहे या ठिकाणी आणि आपल्या ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो कधी वैती साहेब ग्राउंडवर येत आहेत आणि त्यांच्यावर पैसे लागत आहेत. तुषार अजूनही मैदानावर सुंदरसा फटकार या ठिकाणी एक धाव मिळेल. सुंदरसा फटकार होता. तुषार एक जोराचा फटकार मारला तरी एकच धाव. धाव संख्या 14 या ठिकाणी क्षेत्रांशात बदल. पावे तुषार आपल्या संघासाठी एक घातक बल्लेबाज म्हणून त्यांची ओळख. तुषार एक निर्धाव चेंडू टाकलेला आहे. चौदा धावा. आम्ही पाहतोय की वैती साहेबांना कधी स्ट्राईक मिळेल आणि चौकारांचा पाऊस आम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी. एक निर्धाव चेंडू सुंदरसा फटकार या ठिकाणी आणि एकच धाव मिळेल. सुंदर फटकार होता. एक रिव्हर्स स्वीप. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. पंधरा धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. पंच दिनेश आणि मितेश यांना विनंती आहे. 16, 17, 18 फक्त 18 मिनिटांची आतुरता. फक्त 18 मिनिटांची वाट बघायची आहे दिनेश पांगारे यांच्या वाढदिवसाला. लवकर लवकर सुरुवात करायची. अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. कृपया विनंती आहे लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत. पंच मितेश आणि दिनेश यांना विनंती आहे. गोलंदाज दिनाकर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन एक अवांतर धाव वाईडच्या रूपात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 16. दिनाकर आपल्या संघासाठी. तुषार अजूनही मैदानावर. एक सलामी बल्लेबाज. आक्रमक खेळी खेळताना तुषार. एक लोळून झोपून रन घेण्याचा प्रयत्न केला होता तुषार यांनी. सुंदर गोलंदाजी दिनाकर यांच्याकडून. एक निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा एक चौटी धाव घेण्यात यशस्वी. या क्षणाची आतुरता होती. वैती साहेब स्ट्राईकवर आलेले आहेत. कप्तान क्षितिज 11 या संघाचे. बॅक टू बॅक 3 चौकार मारल्यावर 500 रुपयाचं रोख पारितोषिक बिपिन काटे यांच्याकडून वैती साहेबांना. आपल्या संघासाठी वैती साहेब खूप अपेक्षित आपल्या संघाला. आणि असा सुंदर असा जज केलेला आहे व्हाईट या रूपात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 18. एक आक्रमक बल्लेबाज वैती यांची ओळख. सुंदर फटकार मारण्याचा प्रयत्न. एक चौटी धाव घेण्याची यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 19. दिनाकर एक सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तुषार अजूनही मैदानावर. एक सलामी बल्लेबाज म्हणून त्यांची ओळख. एक सुंदर फटकार मारण्याचा प्रयत्न आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. तुषार यांच्या फटक्यांना एक यश येत नाहीये. बराच वेळ झाला ते मैदानावर आहेत. सुंदरचे फटके सुद्धा मारतात. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे.
वाईडच्या रूपात एक अवांतर धाव. धावसंख्येत वाढ 21. मी पुन्हा एकदा आठवण करून देईन, अमोल सर यांनी क्षितिज यांच्यावर, क्षितिज 11 या संघावर 5,000 लावले होते. त्याहून अमोल सरच दिसत नाही आहेत मला. पुन्हा एकदा छोटी धाव घेण्याची यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 22. दिनाकरशीच आक्रमक गोलंदाजी करताना पाहायला मिळते. दिनाकर आपल्या संघासाठी सुंदरशी गोलंदाजी पाहायला मिळते दिनाकर यांच्याकडून. तुषार यांनी बराच वेळ थांबून आत्महत्या करण्याचा प्रयत्न आणि आत्महत्या झालेली या ठिकाणी. वैती सर जेव्हा आपण मैदानावर आले आहेत त्यांच्यावर पैशावर पैसे लागत आहेत या ठिकाणी. पुन्हा एकदा आठवण करून दे, पुन्हा एकदा एक आगळ असं प्राइस लावलेलं आहे वैती यांच्यावर. जर वैती सर आपली धुरा नैया पार घेऊन जात आहेत तर 2001 रोख पारितोषिक विपिन काटे यांच्याकडून त्यांना देण्यात येईल. 22 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. 6 चेंडूत निखिल वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन निखिल आपल्या संघासाठी सुंदरचा फटकार या ठिकाणी. वैती यांच्याकडून जे आपलं अपेक्षित होतं सुंदरचा फटकार मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला, पण तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. एक चौटी धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 23. एक मोठं असं लक्ष्याचा पाठलाग करत वैती पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर जोरा घेत नवीन फलंदाज रोहन आपल्या संघासाठी. वैती साहेबांनी जर हा सामना जिंकवतायत तर प्राइज मध्ये 5,000 रोख पारितोषिक बिपिन काटे यांच्याकडून. वैती यांच्यावर खूपच पैसे विनंती आहे की तुम्ही सामनावीर प्रदान करायचंय जिंकलेल्या संघाला. विश्वनाथ पांगारे एक सुंदरसा टी शर्ट या ठिकाणी. सामनावीर एक आगळवेगळं असं पारितोषिक द्यायला पाहतोय आपण या ठिकाणी. क्षितिज चषक 2025. वैती साहेब येत आहेत, त्यांना मी माहीम वरून आणि फोटोग्राफर प्लीज प्लीज वैभव सर एक सुंदरचा फोटो घ्यायचा आहे वैती सरांचा विश्वास सरांबरोबर. एक विशिष्ट कौतुक वैती सर तुमचं आल्याबद्दल.